खिचडी करण्यासाठी मी सर्वप्रथम 1 वाटी साबुदाणा घेतला आहे आणि तो आपल्याला 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तर मी इथे तो 2 वेळा धुवून घेत आहे आणि ते पाणी जे आहे ना ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. आणि नंतर मी आणखी एकदा धुवून घेतला आहे. धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मावेल एवढं पाणी ओतायचं आहे आणि आपल्याला 2 तास हे भिजत ठेवायचं आहे. 2 तास झालेले आहेत शाबू भिजून. आता आपण साहित्य बघूया. मी हा 1 चमचा पूर्ण मीठ घेतलेला आहे आणि मी 3 छोटे चमचे तूप घेतलेला आहे. मी 1 वाटी बटाटा घेतलेला आहे. जेवढा आपण शाबू घेतलेला आहे तेवढाच बटाटा घेतला आहे आणि मी 1 वाटी शेंगदाणा घेतला आहे. याचा आपल्याला कूट बनवून घ्यायचा आहे 1 वाटी पूर्ण एवढ्या शेंगदाण्याचं. आणि मी मिरची चवीनुसार घेतलेली आहे. तर मी शेंगदाण्याचं कूट आणि मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर कढईमध्ये मी सर्वप्रथम तूप घालून घेत आहे. तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मिरचीची पेस्ट घालायची आहे. मिरचीची पेस्ट तुपामध्ये व्यवस्थित 2 मिनिटं परतून घ्यायची आहे. नंतर मी याच्यामध्ये बटाटा घालत आहे. 1 वाटी मी बटाटा घातला आहे. बटाटाही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मी हे 2 मिनिट व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. मी हे सर्व फुल फ्लेमवरतीच करत आहे. नंतर खिचडीमध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. हे सर्व मिक्स करून घेऊन नंतर ते कढईमध्ये टाकायचं आहे. नंतर आत्ताच मी याच्यामध्ये मीठ टाकत आहे. 1 चमचा मी मीठ टाकलेला आहे. तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे आपल्याला सतत परतत राहायचं आहे जेणेकरून ते कूट कढईला चिटकणार नाही आणि शाबूही व्यवस्थित भाजला जाईल. आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. सतत परतत राहिल्यामुळे खिचडी चिकटही होत नाही आणि खूप छान होते. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. खिचडी सतत हलवत आपल्याला राहायची आहे. आता खिचडीचा कलरही वेगळा झालेला आहे, म्हणजे आपली खिचडी भाजत आलेली आहे. खिचडी परतण्यासाठी आपल्याला 12 ते 15 मिनिट लागतात. त्यामध्ये खिचडी व्यवस्थित भाजली जाते आणि चवीलाही छान होते. आता खिचडी तयार झालेली आहे. खिचडी व्यवस्थित भाजली आहे.